ओके, येस. सो पिनॉलॉजी, जसं पिनल शब्द काय, पनिशमेंट. पिनल म्हणजे काय, टू पिनलाइज म्हणजे एखाद्याला पनिश करणं. तर पिनॉलॉजी जे आहे हे काय आहे, इट इज द स्टडी ऑफ पनिशमेंट. आपण पनिशमेंटला स्टडी करतो, पण कुठल्या संदर्भात, कुठल्या रिलेशनमध्ये, इन रिलेशन टू क्राईम. की बघा त्या व्यक्तीने क्राईम काय केला आहे आणि त्या क्राईमसाठी म्हणजे कुठला क्राईम केल्यावर कुठल्या पद्धतीची पनिशमेंट जी आहे ती देण्यात येते. आणि द मॅनेजमेंट ऑफ प्रिझन, ठीक आहे, काय आहे, द स्टडी ऑफ पनिशमेंट इन रिलेशन टू वॉट, क्राईम अँड द मॅनेजमेंट ऑफ प्रिझन. ह्या सगळ्याला आपण म्हणतो, ह्या अभ्यासाला म्हणतो आपण पिनॉलॉजी. म्हणजे इट इज नॉट ओनली द पनिशमेंट, दॅट पनिशमेंट इन रिलेशन टू क्राईम, की काय क्राईम केला तर काय सजा आहे, व्हॉट इज द काइंड ऑफ पनिशमेंट, व्हॉट आर द डिफरंट काइंड ऑफ पनिशमेंट. आणि जसं आपण बघतो की आता IPCमध्ये तुम्ही पाहिलं असेल, थेफ्टला जास्त पनिशमेंट आहे की मर्डरला? ऑब्व्हियसली मर्डर. वाय? बिकॉज याची ग्रॅव्हिटी जास्त आहे. ठीक आहे. सो पनिशमेंट आपण स्टडी करणार कसं, इन रिलेशन टू क्राईम, की क्राईम काय आहे. ठीक आहे, कुठल्या पद्धतीच्या क्राईमला, कुठल्या पद्धतीच्या ऑफेन्सला कशा पद्धतीच्या पनिशमेंट्स असतात, अँड द मॅनेजमेंट ऑफ प्रिझन. आता त्या व्यक्तीला कोर्टाने पिनलाइज केलं, म्हणजे त्या ठिकाणी ऑफेंडर म्हणून डिक्लेअर केलं आणि कोर्टाने एक सजा जी आहे त्याला सांगितली. नंतर ती सजा कोण इम्प्लिमेंट करत असतं बरं? कोर्ट स्वतः, जज स्वतः जातात का तिथे पनिशमेंट द्यायला? कोण करतं इम्प्लिमेंटेशन? हां, बट कोण? प्रिझनमध्ये त्यांना ठेवलं जातं. प्रिझन थोडी ना, प्रिझन म्हणजे काय, तुरुंग आहे. तुरुंग शिक्षा देतं का? पोलीस. ओके, पोलीस कोणाला रिप्रेझेंट करतात? स्टेटची ड्युटी असते ही. ठीक आहे, स्टेट पनिश करतं. पनिशमेंट जी आहे त्याची घोषणा कोण करत असतं? कोर्ट करतं. पण त्याची अंमलबजावणी, शिक्षेची अंमलबजावणी कोण करत असतं? स्टेट. हां, मग त्या ठिकाणी म्हणून आपण बघतो ना की प्रिझन मॅनेजमेंट, प्रिझन जे आहे त्या ठिकाणी नवीन तुरुंग वगैरे बनवणं, तिथे ज्या काही फॅसिलिटीज असतील हे सगळं प्रोव्हाइड करणं, ही कोणाची ड्युटी असते? हे कोण करतं? स्टेट करतं, गव्हर्नमेंट करतं. द स्टेट गव्हर्नमेंट, द सेंट्रल गव्हर्नमेंट, जे पण जशा पद्धतीचं ते तुरुंग असेल त्या पद्धतीचा, तर इथे गव्हर्नमेंटची ती ड्युटी असते. ठीक आहे. नाव पिनॉलॉजिस्ट कोण आहे? जर पिनॉलॉजी म्हणजे याचा अभ्यास आहे तर ऑब्व्हियसली पिनॉलॉजिस्ट कोण आहे? पिनॉलॉजिस्ट म्हणजे सोशल सायंटिस्ट आहे, हू स्टडीज अँड अप्लाइज द थिअरीज अँड मेथड्स ऑफ पनिशमेंट फॉर क्राईम. तुम्हाला थिअरीज होत्या का मागे, थिअरीज ऑफ पनिशमेंट? डेटरंट थिअरी, रेट्रिब्युटिव्ह थिअरी, असंच काही होतं का? हां, तर पिनॉलॉजिस्ट म्हणजे कोण, की जो ह्या थिअरीज अँड मेथड्स ऑफ पनिशमेंट जे आहे की त्याचा तो स्टडी करतो आणि त्याला तो अप्लाय करतो. ठीक आहे. नाव इट इज कन्सर्न्ड विथ अ डिटेल्ड एक्झामिनेशन ऑफ द फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स ऑफ क्रिमिनल जस्टिस. मग आता हा जो अभ्यास आहे पिनॉलॉजीचा, हा कशाशी कन्सर्न्ड आहे? इट इज कन्सर्न्ड विथ अ डिटेल्ड एक्झामिनेशन. कसलं एक्झामिनेशन? ऑफ द फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स ऑफ क्रिमिनल जस्टिस. मग आता आपण जे क्रिमिनल जस्टिस सिस्टम म्हणतो ना, ठीक आहे, क्रिमिनल जस्टिस, तर क्रिमिनल जस्टिसमध्ये कोणकोणत्या यंत्रणा येतात बरं? इथे पोलीस आहे सगळ्यात पहिले, बरोबर. आरोपीला कोण अटक करत असतं? फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन कोणाकडे जाते? FIR आपण ज्याला म्हणतो, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. येस, ती प्रथमतः जाते पोलिसांकडे. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर, त्यांची इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर ते चार्जशीट वगैरे दाखल करतात. मग ते कुठे जातं? कोर्टाकडे. आणि कोर्टाने त्या ठिकाणी तो निर्दोष, दोषी जे काय आहे, निर्दोष असेल तर ऑब्व्हियसली तो आपापल्या घरी जाणार. पण जर तो त्या ठिकाणी दोषी त्या ठिकाणी सिद्ध झाला, ओके, इफ ही हॅज बीन फाउंड टू बी गिल्टी, मग कोर्ट त्याला शिक्षा देणार. मग शिक्षा भोगण्यासाठी तो कुठे जाणार?
जेलमध्ये म्हणजेच प्रिझनमध्ये. तर हा जो पिनॉलॉजीचा स्टडी आहे याच्यामध्ये ज्या फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स, अगेन आय एम सेईंग फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स, कारण पनिशमेंटच्या फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स म्हणतोय आपण. पनिश तर आपले आईवडील पण करतात, पनिश तर आपल्या टीचर्स पण आपल्याला करतात, बट वी आर टॉकिंग अबाउट फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स, ओके, ऑफ क्रिमिनल जस्टिस. मग पोलीस, कोर्ट, आता इथे करेक्शन्स ते चुकून त्यांच्याकडनं झालेलं आहे, ती टायपिंग मिस्टेक असेल, ते करेक्टिव्ह होम्स असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हे प्रिझन्स आले जे काही तिथे येतं, तुमचे बऱ्याच प्रकारचे जेल्स आहे, ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघू. सो इट इज कन्सर्न्ड विथ द प्रोसेस डिवाइज्ड अँड अडॉप्टेड फॉर पनिशमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम अँड ट्रीटमेंट ऑफ प्रिझनर्स, ठीक आहे. म्हणजे ही एंटायर प्रोसेस जी आहे इट इज डिवाइज्ड अँड अडॉप्टेड फॉर व्हॉट, की पनिशमेंट, प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम अँड ट्रीटमेंट ऑफ प्रिझनर्स. हे सगळं म्हणजे आपण बघणारच आहे डिटेलमध्ये. दिस इज जस्ट अन इंट्रोडक्टरी लेक्चर. मग इथे आपल्याला वेगवेगळे जे ज्युरिस्ट आहे यांनी वेगवेगळे आपल्याला काही डेफिनेशन्स दिलेले, त्यातले आपण बघूया. डॉक्टर पी के सेन काय म्हणतात. डॉक्टर पी के सेन सेज की पिनॉलॉजी इट लेस डाऊन द फंडामेंटल प्रिन्सिपल्स दॅट शुड गाईड द स्टेट ऑर द सोव्हरीन अथॉरिटी इन फ्रेमिंग इट्स स्कीम ऑफ इट्स पनिशमेंट. मग आता डॉक्टर पी के सेन काय म्हणतात, पिनॉलॉजी काय आहे, की पिनॉलॉजी जी आहे ना, की इट लेज डाऊन व्हॉट द फंडामेंटल प्रिन्सिपल्स, म्हणजे असे काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स की दोज शुड गाईड द स्टेट ऑर द सोव्हरीन अथॉरिटी. म्हणजे स्टेट किंवा सोव्हरीन अथॉरिटी ज्या वेळेला एखाद्या कुठल्या गुन्ह्यासाठी एका विशिष्ट प्रकारची सजा त्या ठिकाणी सांगतात, कारण की लॉज कोण फ्रेम करतं, लॉ फ्रेमिंग, पनिशमेंट डिसाइडिंग, एखादा कायदा बनतो, त्या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद पण असते. तो कायदा कोण बनवतं बरं? लेजिस्लेचर. हां, लेजिस्लेचर म्हणजेच काय, पार्लमेंट आपलं, है ना. तर मग जेव्हा हे लोक पनिशमेंट त्या ठिकाणी डिसाईड करत असतात एखाद्या ऑफेन्ससाठी, तर ती पनिशमेंट डिसाईड करण्यामागे नेमकं काय प्रिन्सिपल्स जे आहे तुम्ही फॉलो केले पाहिजे ते हा पिनॉलॉजीचा अभ्यास आपल्याला सांगतो. मग आपल्याला माहिती आहे पूर्वी काय होतं, पूर्वी जो आरोपी होता त्याला कसं बघितलं जायचं त्याच्याकडे, की त्याला काही त्याचे कुठले ह्युमन राईट्स नाही, त्याला कशी पण अतिशय घाणेरडी ट्रीटमेंट दिली जायची. पण आता जर आपण बघितलं तर आपण प्रिझन्सला बेसिकली एक रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणतो, की तिथे त्यांचं काय होणार, रिहॅबिलिटेशन होणार. म्हणजे काय, त्यांच्यातली जी गुन्हेगार प्रवृत्ती आहे ती गुन्हेगार प्रवृत्ती जी आहे तिचं हे झालं पाहिजे, व्हॉट वी से, की ती गुन्हेगार प्रवृत्ती म्हणजे त्याच्यातनं निघून गेली पाहिजे, आणि तो ॲज अ माणूस म्हणून जेव्हा तुरुंगातनं बाहेर पडणार तेव्हा तो एक चांगलं आयुष्य जगू शकला पाहिजे. सो मग आपण बघतो आजकाल तुरुंगांमध्ये देर आर ट्रेनिंग गिवन टू दिस पीपल, टू द प्रिझनर्स, अँड काही वोकेशनल स्किल्स म्हणजे जे आहे ते त्यांना तिथे शिकवले जातात, जेणेकरून जेव्हा शिक्षा पूर्ण होईल आणि ते बाहेर येतील तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी एक स्किल असं असेल आणि त्या स्किलचा वापर करून ते काय करू शकतात, उदरनिर्वाह करतील आणि पुन्हा एकदा क्राईममध्ये एंगेज होणार नाही. मग काही याच्या मागचे जे फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहे हे पिनॉलॉजीचा स्टडी जो आहे तो देत असतो. देन वेबस्टर डिक्शनरीमध्ये काय म्हटलं आहे, की ब्रांच ऑफ क्रिमिनॉलॉजी डील्स विथ द प्रिझन मॅनेजमेंट अँड द ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर्स. काय म्हटलं आहे, की ही क्रिमिनॉलॉजीची अशी ब्रांच आहे. आता क्रिमिनॉलॉजी आपण मागच्या वर्षी शिकलो आहे, बरोबर, मागच्या वर्षी नाही, मागच्या सेमिस्टरला. तो क्रिमिनॉलॉजी यू नो व्हॉट इट इज, हा ना. तो ही क्रिमिनॉलॉजीचीच एक ब्रांच आहे, वेबस्टर डिक्शनरीमध्ये सांगितलं आहे, की ती प्रिझन मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर्स याच्याशी डील करते, की प्रिझनचं एंटायर मॅनेजमेंट जे आहे ते कसं असतं आणि तिथे ऑफेंडर्सला कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं. सो thirdly what it has been said की पिनॉलॉजी इट मे बी डिफाइंड ॲज व्हॉट, सायंटिफिक स्टडी ऑफ पनिशमेंट. ठीक आहे, सायंटिफिक स्टडी ऑफ पनिशमेंट. पिनल आहे, सगळं काही पनिशमेंटशी रिलेटेड आहे, अँड इट्स रिलेशन टू क्राईम अँड द मॅनेजमेंट ऑफ द प्रिझन. त्याला
काय पनिशमेंट दिली गेली आहे हे कुठल्या रिलेशनमध्ये बघतो आपण, त्याने काय क्राईम केला त्या रिलेशनमध्ये. आणि त्याला जेव्हा पनिश करतात तुम्ही तो ऑब्व्हियसली कुठे पाठवतात, प्रिझनमध्ये. तो प्रिझन मॅनेजमेंट इट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ पिनॉलॉजी. ठीक आहे, की त्याला तिथे कसं ट्रीट केलं जातं अँड ऑल. कळतं आहे का? हां. नाव characteristics features of penology. Now penology deals with what? It deals with the principles and methods of punishment. ओके, आपण याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय की पिनॉलॉजीमध्ये कसला अभ्यास आहे. इट डील्स विथ वॉट? प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ पनिशमेंट. म्हणजे एखादी शिक्षा देण्यामागे काय प्रिन्सिपल आहे, अंडरलाईंग प्रिन्सिपल, ते बघितलं जातं. जसं रिसेंटली बघा जी अमेंडमेंट आपण केली, म्हणजे निर्भयाची जी केस झाली, निर्भयाचं प्रकरण हे झाल्यानंतर त्या ठिकाणी एक अमेंडमेंट केली आपण IPC मध्ये. काय अमेंडमेंट केली बरं उशिरे सर? उशिरे सर म्हणतायत प्लीज लेट मी इन, आय एम वेटिंग. आता हे कुठं वेट करताय, मला यांचं काही आलेलं नाही आहे. ठीक आहे, बोला पटकन बोला, काय अमेंडमेंट झाली आहे? हे काय वेटिंग रेपची डेफिनेशन एक्सपांड केली ना काय? येस, द डेफिनेशन ऑफ रेप इट हॅज बीन गिवन अ वायडर डायमेन्शन, म्हणजे आपण म्हणू शकतो याच्यात जरा बदल झालेला आहे. येस, आणखीन ते क्राईमचं तो 16 वर्षाचा फर्स्ट ऑफेंडर दाखवला होता ना, 17. हां, मग ते त्याचं काय म्हणतात ते? हां, येस, यू आर देअर, की तो मायनर होता म्हणून सुटला. बरोबर, तो मायनर 17 वर्षाचा असल्यामुळे त्याला सोडण्यात आलं. पण त्या ठिकाणी एक खूप चीड होती, खूप संताप होता जनसामान्यांमध्ये. काय की बाबा तो 17 वर्षाचा आहे पण त्याने काम बघा ना कसं केलं. आणि तुम्हाला माहिती आहे ना, त्या मुलीला आत म्हणजे बसमध्ये बोलवणारा तोच होता पहिला. म्हणजे जरी त्या ठिकाणी तो 17 वर्षाचा होता, जरी तो मायनर होता. मग याच्यानंतर एक अमेंडमेंट अशी झाली आहे की जरी मायनर पर्सन असेल पण त्याने असं हिनियस क्राईम केलेला असेल, ठीक आहे, असा हिनियस क्राईम केलेला असेल तर याचा अर्थ की तो त्या ठिकाणी जरी एज वाईज तो मायनर आहे पण त्याची मेंटॅलिटी जी आहे ती एखाद्या मेजरसारखी, अडल्टसारखी आहे, तो अशा पद्धतीचं क्राईम करू शकतो, तर त्याला अडल्ट कन्सिडर केलं जाणार पनिशमेंटसाठी. अशी आपण अमेंडमेंट केलेली आहे, राईट. की जरी तो त्या ठिकाणी मायनर असेल, त्यानंतर जी पण कुठली घटना जर घडली असेल आणि त्यात जर अशा मायनरने एखादा हिनियस क्राईम केला असेल तर कोर्ट त्याचा मायनॉरिटीला काय आहे दुर्लक्ष करणार. फक्त तो मायनर आहे म्हणून त्याला सोडणार नाही. जरी तो मायनर होता पण त्याने काम किती घाणेरडं केलं, म्हणजे त्याची एक बौद्धिक क्षमता जी आहे ती त्या पद्धतीची होती, तर त्याला आपण मायनर म्हणून ट्रीट करणार नाही. कोणीतरी यांना मेसेज टाका, हे जय सरांना, की ट्राय करा म्हणावं पुन्हा पुन्हा. मला इथे अजून रिक्वेस्टच नाही आली तर मी ॲड कुठून करू. समवन प्लीज टाईप दॅट मेसेज, कारण मला पुन्हा कॅमेराचा अँगल चेंज करायला लागेल. ओके मॅडम. हां, नाव नेक्स्ट विल सी. ओके, काय म्हटलं आहे पुढे आता, की द स्टेट अडॉप्ट सच करेक्शनल अँड रिफॉर्मेटिव्ह पॉलिसीज अँड ब्रिंग्स दॅम इन टू शेप ऑफ लॉ अँड ऑल्सो रिलीजेस द रिक्वायर फंड्स फॉर द इम्प्लिमेंटेशन. द पिनॉलॉजी इम्प्लिमेंट सच पॉलिसीज. मग आता इथे काय कॅरेक्टरिस्टिक्स आपण पिनॉलॉजीचे बघतोय. याच्यामध्ये काय म्हटलं आहे की क्रिमिनॉलॉजी काय करते, इट फॉर्म्युलेट सर्टन इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिसीज. ठीक आहे, क्रिमिनॉलॉजी काय करते, काही पॉलिसीज बनवते, ठीक. आणि पिनॉलॉजी काय करतं, ह्या पॉलिसीजला इम्प्लिमेंट करतं. म्हणजे एकदम साध्या भाषेत म्हणायचं तर क्रिमिनॉलॉजी काही थिअरी फॉर्म्युलेट करतं. ठीक आहे, क्रिमिनॉलॉजी आपल्याला काही थिअरीज देतं
आपण खूप साऱ्या थिअरीज बघितल्या बघा मागच्या वेळेला. लेबलिंग थिअरी पाहिली, त्यानंतर अजून कुठली थिअरी बघितली आपण? येस, न्यूट्रलायझेशन. आणि मग आपण बघतो की ह्या थिअरीजचं इम्प्लिमेंटेशन जे आहे पिनॉलॉजी करते. ठीक आहे, कसा की जर त्या ठिकाणी लहान मुलं असतील तर मग त्यांना कुठे पाठवलं जातं? करेक्टिव्ह होम्समध्ये. येस, त्यांना प्रिझनमध्ये नाही पाठवत आपण, त्यांना करेक्टिव्ह होम्समध्ये पाठवतो. सो अशा पद्धतीने म्हणजे क्रिमिनॉलॉजी काय, इट फॉर्म्युलेट सर्टन पॉलिसीज अँड पिनॉलॉजी इट इम्प्लिमेंट्स देम. ठीक. आता क्रिमिनॉलॉजी इट एम्स टू मेंटेन सोशल पीस अँड सिक्युरिटी. ठीक. इट गाईडलाईन्स द पिनॉलॉजी थेरॉटिकली टू अचीव दिस एम अँड पिनॉलॉजी इम्प्लिमेंट सच गाईडलाईन्स. मग ज्या काही गाईडलाईन्स क्रिमिनॉलॉजी देतं त्या गाईडलाईन्सला प्रॅक्टिकली कोण इम्प्लिमेंट करतं? पिनॉलॉजी. सो पिनॉलॉजी बेसिकली इट इम्प्लिमेंट्स वॉट एव्हर इम्पोज्ड इन द लेटर ऑफ स्टॅट्यूट्स. म्हणजे त्या ठिकाणी लॉजमध्ये, आता लॉज कुठल्या बेसिसवर फ्रेम होत असतात की ज्या क्रिमिनॉलॉजीच्या ज्या काही कुठल्या थिअरीज आहे त्यावरती बेस्ड आपण लेजिस्लेशन बनवतो. ठीक आहे. मग तिथे आपण जसं आपला IPC आहे, IPCमध्ये आपण जनरल एक्सेप्शन बघितलं आहे की नाही? येस मॅम. त्याच्या मागे काही थिअरीजच आहे ना की आपण का लहान मुलांना त्या ठिकाणी जनरल एक्सेप्शनमध्ये टाकलं आहे. का बरं? प्रायव्हेट डिफेन्स जो आहे तो जनरल एक्सेप्शनमध्ये आहे. देर आर सर्टन प्रिन्सिपल्स आणि ते जे आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे मग पिनॉलॉजी करत असते. अजूनपर्यंत ह्यांना काय होत नाही. मला एक सांगा, होस्टमध्ये मी दिसते का आता? कारण मी आधी दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटवरनं हे केलं होतं. होस्टमध्ये कोण दिसतंय? हु इज द होस्ट राईट नाऊ फॉर आवर मीटिंग? पटकन सांगा कोणीतरी मला, होस्टमध्ये कोण दाखवतंय? अरे काय विचारतेय मी तुम्हाला? मीटिंगच्या होस्टमध्ये कोणाचं नाव दाखवतंय? मॅम तेच शोधतोय, थांबा जरा. थांबा जरा गोविंद. मॅम हे तर होस्ट म्हणून नावच नाही हो कुठं. बघा यार कोणीतरी आता बिना होस्टची नाहीये मॅम. नाही दिसत. मॅडम ते होस्ट बघण्याचा प्रयत्न केला पण होस्ट नाहीये. सगळ्यांची लिस्ट दिसते परंतु होस्ट तुमच्या नावासमोर यायला पाहिजे होतं ते दिसत नाही. अच्छा, होस्टच नाही आहे का ह्या मीटिंगला? येस. अरे यार काय गडबड झाली आहे काय माहिती. एनिवेज जय सरांना काय मग जॉईन नाही होता येणार कारण होस्टच दिसत नाही म्हटल्यानंतर. चलो ठीक आहे, त्यांना आपण रेकॉर्डिंग पाठवून देऊ. तो नाव क्राईम कंट्रोल मेकॅनिझम. आता क्राईम कंट्रोल मेकॅनिझम जर आपण बघितलं तर याच्यात सगळ्यात नंबर 1 भूमिका कोणाची येते? पोलीस है ना. सो पोलीस इट इज व्हॉट, इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ सिस्टम ऑफ क्रिमिनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. तर यांचा एक सिग्निफिकंट रोल आहे सोसायटीमध्ये पीस लॉ अँड ऑर्डर जो आहे तो मेंटेन करण्यासाठी. तर त्यांचं प्रत्येक पोलीस स्टेशनची त्यांची एक हद्द असते ज्याला आपण टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असं म्हणतो. सो पोलिसांचं काय आहे त्या ठिकाणी एक आयडियल पर्पज जो आहे ते आपलं सोसायटीमध्ये तो काय आहे की टू मेंटेन पीस अँड ऑर्डर. ठीक. नाव इथे पोलीस a law enforcement officer, his fundamental duty is to serve mankind, to safeguard lives and property, to protect the innocent. हे प्रॉडक्ट झालंय बरं का, ही टायपिंग मिस्टेक आहे, तुम्ही करून घ्या ही सुधारणा. तुमच्याकडे पण ही नोट्स आहे ना. हे काय असलं पाहिजे? प्रोटेक्ट असलं पाहिजे. हे प्रोटेक्ट द इनोसेंट अगेन्स्ट डिसेप्शन, the weak against the oppression or intimidation, and the peaceful against violence. ह्या बऱ्याच याच्यात टायपिंग मिस्टेक आहे, थोडं समजून घ्या.
हे आपल्या पेखळे सरांचे नोट्स आहे, कारण तुम्हाला पाठवले आहेत ना मी हे नोट्स, तुम्ही काढले हार्ड कॉपी सगळं? येस मॅम. ओके. थोडे थोडे असं काही वाटेल तुम्हाला ग्रॅमेटिकल मिस्टेक्स, तो रेक्टिफाय दॅम. चलो, तो बेसिकली पोलिसांचं काम काय म्हणजे की इंटरनॅशनल कोड ऑफ एन्फोर्समेंट एथिक्स काय म्हणतं की पोलीस ऑफिसरचं काय काम आहे की त्यांची फंडामेंटल ड्युटी काय आहे, टू सर्व द मॅनकाइंड. टू सर्व द मॅनकाइंड म्हणजे मानवजातीसाठी काम करायचं, ठीक आहे. टू सेफगार्ड लाईव्स अँड प्रॉपर्टी, लोकांचं लाईफ प्रॉपर्टी ह्यांना काय करायचं, सेफगार्ड करायचं आहे. जे इनोसेंट आहे त्या इनोसेंट लोकांना जे आहे ऑपरेशनपासून, इंटिमिडेशनपासून त्यांना प्रोटेक्ट करायचं. म्हणजे समाजात असे एलिमेंट असतात ना की त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, जे विक्टिम्स असतात त्यांना, जे वीकर सेक्शन आहे त्यांच्यावर दडपशाही होत असते. तर हे काम कोणाचं आहे, हे पोलिसांचं काम आहे. जिथे कुठे व्हायलेन्स होत असेल तर तिथे त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा. दे हॅव टू ट्राय टू मेंटेन पीस देअर. आणि कशा पद्धतीने करायचं आहे हे सगळं, जे आपले कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहे ना त्या जोपासत. म्हणजे की सगळेजण जे आहे कायद्यासमोर समान आहे. असं नाही कधी पोलिसांनी करायचं की अरे अमुक अमुक पर्सन जो आहे तो आमदार आहे आणि आमदाराच्या अगेन्स्ट जर एखादी रेपची कोणी तक्रार घेऊन आलं आहे तर ती आपण का नोंदवायची, कारण जिने तक्रार आणली आहे समजा ती एखादी कामवाली बाई आहे घरी त्याच्या काम करणारी वगैरे, ही गरीब घरातली आहे आणि ह्याच्या अगेन्स्ट आपण का जायचं. असं न करता ही हॅज टू ट्रीट, म्हणजे जे पोलीस आहे, जी पोलीस म्हणजे दिस इन्स्टिट्यूशन ऑफ पोलीस, दे हॅव टू ट्रीट ऑल मेन विथ वॉट, लिबर्टी, इक्वालिटी अँड justice. Now police, we all know they play a very vital role in a system of criminal administration. Vital role means what? Very important role. ठीक है. Now why? Because they are primarily concerned with what? They are primarily concerned with maintenance of law and order. म्हणजे बघा पोलीस सिस्टम जे आहे ना, म्हणजे सगळ्यात जास्त कोणी आजच्या डेटला नावं ठेवत असेल, कोणी शिव्या घालत असेल तर ते पोलिसांना आहे. ठीक आहे की हे असे हे तसे वगैरे वगैरे. बट जस्ट इमॅजिन अ सोसायटी विदाऊट पोलीस. तुम्ही फक्त म्हणजे इमॅजिन करा एखादा असा दिवस, फक्त एक दिवस इमॅजिन करून बघा की पोलीस नावाची संस्था ही यंत्रणाच नाही आहे, किंवा समजा एक दिवस असा आहे की सगळ्याच पोलिसांना सुट्टी दिली आणि ते कामावरच नाही, कोणीच नाही ऑन ड्युटी. जस्ट इमॅजिन आपल्या सोसायटीमध्ये काय होईल. टेल मी, विल द सोसायटी. ट्रॅफिक सिग्नल कोणीच फॉलो नाही करणार. ठीक आहे, ट्रॅफिक व्हेरी स्मॉल थिंग. मी काय म्हणते आहे, सगळे पोलीस यंत्रणा कामावरच नाही आहे, ही संस्थाच नाही आहे आपल्या इथे. काय होईल समाजामध्ये? सगळी लूटमार चालू होईल. लूटमार चालू होणार. येस. बलात्कार, मर्डर, काय लोकांना, म्हणजे लोकांमधला जो आपण म्हणतो ना जो हिंस्र प्राणी आहे तो असा बाहेर पडेल की हवं त्याला उचलून नेणार, हवं त्याला मारणार, हवं त्याला कापणार, रस्त्यावर नको त्या गोष्टी करणार. म्हणजे आज पोलीस सिस्टम जी आहे ती असताना सुद्धा आपण बघतो की दिवसाढवळ्या कसे क्राईम्स होत असतात. तो जस्ट इमॅजिन जर इथे म्हणजे सोसायटीमध्ये एखादा जर पोलीसच नसेल, म्हणजे एखादी सिव्हिलाइज्ड सोसायटी की जिथे पोलीस नावाचं इन्स्टिट्यूशनच जर नाही राहिलं तर लोक कशा पद्धतीने वागतील. एक माहिती आहे म्हणजे आय ऑलवेज टेल की वी आर नॉट ॲक्च्युली सिव्हिलाइज्ड पीपल. आपण आहे ना म्हणजे आपण म्हणतो ना की आपण सभ्य समाज आहे वगैरे, तर आपण सभ्य सज्जन वगैरे असे नाही आहे. आपला जो समाज आहे ना, इट इज नॉट लाईक दिस. पण आपल्यावर भीती आहे की आपण काहीतरी क्राईम केला तर पोलीस आपल्याला पकडणार, कोर्ट आपल्याला शिक्षा देणार, तुरुंगात आपल्याला टाकलं जाणार. अँड दॅट्स वाय ॲक्च्युली वी ट्राय टू बिहेव, वी ॲक्च्युली ट्राय नॉट टू बिहेव इन अ बॅड मॅनर. इट इज नॉट बिकॉज वी आर व्हेरी गुड पीपल. ओके, आपण खूप चांगले अशातला भाग नाही आहे. पण आपण जर काही वाईट केलं म्हणजे मूळ जो आपला स्वभाव आहे जर तो बाहेर आला तर इथं पोलीस बसलेले आहे हे आपल्याला सोडणार नाही. दिस इज द फिअर.
वी हॅव दिस इनविजिबल फिअर. ओके, म्हणजे तुम्ही फक्त सगळे लोक आता जेवढे लेक्चरमध्ये 1-2 मिनटासाठी फक्त विचार करा की खरंच जर काही अशी भीती नसती, देर आर एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स इन आवर लाईफ्स, किंवा असं कोणी ना कोणी आपल्या लाईफमध्ये असतं की वी डोंट लाईक दोज पीपल. जर लॉच म्हणजे पोलीस नावाची यंत्रणा नसती, आपल्याला कोणी पनिश नाही करणार हे माहीत असतं, तर आपण त्या व्यक्तीला सोडलं असतं का? बंदूक घेऊन इडले असते सगळे. हां, एक्झॅक्टली. सो म्हणून मी सुरुवातीला हेच सांगितलं की ही जी इन्स्टिट्यूशन आहे आजच्या डेटला, म्हणजे सगळेजण ह्या इन्स्टिट्यूशनला इतकं नावं ठेवतात, बट द रियालिटी इज की ह्या इन्स्टिट्यूशनशिवाय आपली सोसायटी जी आहे ती पीसफुल वेमध्ये सर्वाईव्ह नाही करू शकणार. ठीक आहे, एका दिवसात लोकशाही समाप्त होईल. आणि ही खूप जुनी इन्स्टिट्यूशन आहे. ओके, पोलिसिंग, ही जी पोलीस सिस्टम जी आहे ना, इट इज व्हेरी ओल्ड, इट इज नॉट व्हेरी मॉडर्न. ठीक, आता काय झालं आहे की मॉडर्न टाईम्समध्ये पोलिसांच्या ज्या ड्युटीज आहे ह्या ट्रेमेंडसली वाढलेल्या आहे. दे हॅव बीन इन्क्रीज्ड इन अ ट्रेमेंडस वे. ओके, अँड दे हॅव बिकम मोर अँड मोर डायव्हर्सिफाईड ऑल्सो. पोलिसांचं काम जे होतं पूर्वी, इट वॉज जस्ट टू वॉट मेंटेन लॉ अँड ऑर्डर. ओके, म्हणजे माणसाच्या जीविताचं जे आहे रक्षण करणं वगैरे हे सगळं होतं. क्राईम वगैरे जो आहे तिथे प्रिव्हेंट करणं, आणि झाला असेल तर योग्य ती इन्व्हेस्टिगेशन वगैरे करणं असं होतं. बट नाव यू सी इन मॉडर्न टाईम्स, तुम्ही स्वतः पण बघत असाल की इथे पोलिसांचं जे काम आहे ना, यांचा जो व्याप आहे हा खूप वाढलेला आहे. टेल मी हाऊ मॉडर्न सोसायटीमध्ये कसं चेंज झालं आहे? लोकसंख्या वाढली आहे आणि पोलीस कमी आहे. व्हेरी गुड. एक तो सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे हा आपल्या देशात की आपल्या पॉप्युलेशनच्या तुलनेमध्ये ह्या पॉप्युलेशनच्या प्रपोर्शनमध्ये पोलीस सिस्टीम जी आहे ती नाही आहे. द रिक्रुटमेंट इज व्हेरी लो. का बरं, सांगा बरं? पोलीस कोणाला रिप्रेझेंट करता? स्टेटला. स्टेट अशा गोष्टींवर खर्च नाही करणार. जास्त रिक्रुटमेंट म्हणजे पगार पाणी द्यायला लागतील ना. आता त्यांचे तुम्ही पाहिले का हे दरड बिरड कोसळण्याच्या आपल्याला बातम्या दाखवल्या, आणि एका दिवसात एक बिल पास झालं. कुठलं बिल पास केलं माहिती आहे तुम्हाला आता पार्लमेंटमध्ये? हां, येस. किती वाढवले? कोण बोललं हे? पण आवाज वेगळा वाटला मला. हू सेड दिस? मिस्टर आहेत मॅडम माझे. अरे वा, जोडीने लेक्चर अटेंड करताय. ओके, येस. सांगा मग माधुरी मॅम, काय झालं? अरे बोला. मॅडम हां, वाढवली ना. किती वाढवली? 40,000 प्रत्येकाचं. ठीक आहे, तर आपलं जे स्टेट आहे ना, बिकॉज दिस इज स्टेट अथॉराइज्ड सिस्टीम इन्स्टिट्यूशन, स्टेट स्पॉन्सर्ड ॲक्च्युली. तो स्टेटला इथे काय आहे की अशा गोष्टींवर खर्च नाही करायचा आहे. त्यांना ह्या असल्या गोष्टी आवडतात. हे स्वतःचे खिशे भरणार. पण ओके, हू इज नाव दिस? एनिवेज, फॉरगेट इट. चलो, सो कुठे होतो आपण की सगळ्यात पहिला तर की द रेशिओ, द प्रपोर्शन, इट इज नॉट इक्विवॅलंट. ओके, किंवा इक्विवॅलंट म्हणण्यापेक्षा इट इज नॉट सफिशियंट. ओके, सेकंडली, सी मॉडर्न एजमध्ये नाव देर आर एन नंबर ऑफ थिंग्स. म्हणजे आपण आजपासून जर एक 100 वर्षापूर्वीची सोसायटी बघितली तर तिथे ट्रॅफिकसाठी गरज होती का आपल्याला इतकं ट्रॅफिक पोलीस अँड ऑल? नो. आता आजच्या डेटला म्हणजे सायबर पोलीस वगैरे जी आहे ही एक ब्रांच आहे आपल्याकडे, है ना, सायबर पोलीस. तर आजपासून फक्त आपण 10-15 वर्षापूर्वी जरी बघितलं तर वॉज देअर एनी सच नीड? गो बॅक 15 to 20 years, देयर वॉज नो सच नीड, है ना.
तो जसं जसं म्हणजे एक जसं मॉडर्नायझेशन होतं, जसं सोसायटी डेव्हलप होते, लोकांच्या गरजा म्हणजे एकतर क्राईमचं नवीन नवीन आपल्याला हे दिसतात. तिथे क्राईम जो आहे नव्या नव्या पद्धतीने केला जातो, त्यामुळे तिथे अधिकचे असे लोक लागतात. आता बघा पोलीस स्टेशनमध्ये पण मला म्हणजे सर तुम्ही MPAला आहात ना उशिरे सर? हां येस. तर मग इथे बघा म्हणजे तुम्ही फॉरेन्सिक वगैरेचं पण ट्रेनिंग देतात, तुम्ही सायबरचं पण ट्रेनिंग देतात, बरोबर? येस मॅडम. हां म्हणजे हे पण असे विषय असतात ना ह्या लोकांना जे त्या ठिकाणी नवीन रिक्रूट होणार असतात. त्यानंतर बघा आता जसं सगळीकडे पाऊस होतोय, दरड कोसळते वगैरे वगैरे, रेस्क्युइंगचं एक मोठं कार्य जे आहे इथे पण पोलीस हॅज टू कॉन्ट्रीब्यूट. तर त्यांना फिजिकली पण एकदम फिट राहायचं आहे, त्यांना टेक्नॉलॉजिकली पण एकदम अपडेट राहायचं आहे, त्यांना आता जसे बँकिंगचे मोठे मोठे फ्रॉड होतात, तर दे नीड टू नो अबाउट द बँकिंग सिस्टम ॲज वेल, दे नीड टू नो अबाउट एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीबाबत खूप अपडेट राहायला लागतं. देन देर आर जुलुसेस, देर आर सर्टन मास लेवलला मोठे मोठे कार्यक्रम काही असतात. तिथे सुद्धा त्यांना आपण जे म्हणतो, काय म्हणतात त्याला, बंदोबस्ताला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, काय प्रॉपर वर्ड असेल? असोत, मला काय आठवत नाही. काय बंदोबस्तच यूज केला जातो. अच्छा, तुम्ही बंदोबस्तच यूज करता असं. ओके ठीक आहे. विल से की सिक्युरिटी अँड ऑल. तर ह्या गोष्टींसाठी यांना त्या ठिकाणी अवेलेबल राहायला हवं असतं. म्हणजे फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, एव्हरीथिंग, इमोशनल फिटनेस. बरेचसे पोलीस म्हणजे आता मागे एक असा काहीतरी सर्वे का काय होता की ज्या पद्धतीचे यांचे वर्किंग आवर्स आहे ना, दे आर इमोशनली व्हेरी टायर्ड पीपल. आणि म्हणून कुठेतरी ना पोलीस हा माणूस जो आहे ना, हा असा वृक्ष होऊन जातो काही कालांतराने. म्हणजे तुम्ही विचार करा फक्त की दिवाळी असेल, होळी असेल, कुठला पण सण समारंभ असेल, ह्या लोकांना बंदोबस्ताला लावलेलं असतं. आता यांची पण फॅमिली असते. म्हणजे हे लोक बघत असतात की बाकी फॅमिलीज मस्त गाड्यांवर चालले फिरतायत, शॉपिंग करतायत, आनंद घेत आहेत उत्सवाचा, आणि हे यांच्या फॅमिलीपासून दूर कुठल्या तरी कार्यक्रमाचा बंदोबस्त करताय आणि लोकांना बघताय डोळ्यासमोर की लोक आनंद घेत आहेत, आणि यांना तो घेता येत नसतो यांच्या फॅमिलीसोबत. तर जस्ट इमॅजिन, स्वतःला तुम्ही इमॅजिन करा त्या सिच्युएशनमध्ये की आपल्या समोर ना सगळे एन्जॉय करताय, आपण दुसऱ्यांचा एन्जॉयमेंट बघतोय आणि आपली फॅमिली तिकडे कुठेतरी आहे, ती आपली वाट बघते, बट वी कॅन नॉट बी विथ देम. तर त्याच्यामुळे, आणि यांचे ड्युटी आवर्स इंडियामध्ये स्पेसिफिकली, अगेन देर वॉज अ सर्वे, आय डोंट रिमेंबर द नेम. तो तिथे म्हणजे त्या सर्वेने असं सांगितलं की इंडियामध्ये जे यांचं वर्किंग आवर्स आहे, म्हणजे जी कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा दुपटीने त्यांना स्ट्रेच करून काम करून घेतलं जातं, विच इज अनफेअर. आणि त्यामुळे कुठेतरी हा पोलीस नावाचा जो माणूस असतो हा एक इमोशनली आहे ना खूप ड्राय होऊन जातो. ओके, it is very obvious because of these reasons. So this is one of the drawback we can say, or it is a major problem in today's date with police institution. Now yes, this police, they also have to prevent juvenile delinquency and atrocities against women and children. This we have already seen in our last lecture. आपण criminology जे बघितलं होतं की यांना they have to take also preventive actions, की असं नाही की फक्त क्राईम झाल्यानंतर ते जाणार आणि मग काहीतरी ॲक्शन होणार, इन्व्हेस्टिगेशन करणार. ॲट टाइम्स दे हॅव टू टेक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑल्सो. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत पोलीस सिस्टम? हो मॅडम. येस मॅम. ना नेक्स्ट इज कोर्ट. मग आता पोलिसांकडे FIR झाली, त्यांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन केलं, एन्क्वायरी वगैरे जे काय आहे ते सगळं झालं. दे ट्राय टू कलेक्ट द एव्हिडन्सेस अँड ऑल. त्यानंतर मग ते काय करतात, एक चार्जशीट प्रिपेअर करून जी आहे ती दाखल करतात. मग आता पुढचा रोल कोणाचा आहे की तो व्यक्ती गुन्हेगार आहे किंवा नाही, हे कोण डिसाईड करतो? हु इज गोना डिसाईड द गिल्ट? पोलीस स्वतः डिसाईड करणार का? कोर्ट डिसाईड करणार आहे ना. मग त्या पोलीस नंतरचं जे खूप महत्त्वाचं एक मेकॅनिझम जे आहे, जी इन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे ज्युडिशरी आपण ज्याला म्हणतो, दॅट इज
लाईक द कोर्ट सिस्टम. ओके, मग आता इथे काय होतं, हे याचं काम कसं चालतं. आता कुठली पण कोर्ट सिस्टम आपण कधी इफेक्टिव्ह असेल की जेव्हा ती इंडिपेंडेंट असते. बाय इंडिपेंडेंट व्हॉट डू वी मीन. इंडिपेंडेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, इंडियामध्ये ज्युडिशरी जी आहे इट इज इंडिपेंडेंट. म्हणजे स्टेट सांगेल त्या पद्धतीने थोडी ना निकाल लावले जाणार आहे. ज्युडिशरी स्वतंत्र आहे. देर इज लेजिस्लेटिव्ह पार्लमेंट जे कायदे त्या ठिकाणी बनवतात. ज्युडिशरी आहे अँड आणखीन कुठलं बॉडी आहे, एक्झिक्युटिव्ह आहे. देर इज दिस एक्झिक्युटिव्ह, हे कायदे बनवतात. एक्झिक्युटिव्ह त्याची अंमलबजावणी करतात. ज्युडिशरी काय करते, ह्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करते. ठीक, मग आता ज्युडिशरी जी आहे इंडिपेंडेंट असली पाहिजे. तो येस इट इज देअर इन आर कंट्री की हे एक इम्पार्शियल फोरम आहे. इम्पार्शियल फोरम म्हणजे काय की जिथे बायस नाही आहे कुठल्या पद्धतीचा. ठीक आहे, असं नाही की एकांगी काहीतरी निकाल देणार. असं होतं का कधी की कोर्टाने एकांगी निकाल लावला आहे, समोरच्याचं ऐकूनच नाही घेतलं आहे, किंवा समोरचा माझा नातेवाईक म्हणून त्याच्या बाजूने मी निकाल लावतो, असं चालतं का? नो मॅडम. नाही चालत. म्हणजे तुम्ही जर असं बघितलं, आता माहीत नाही तुम्ही बातम्या बघता नाही बघता, किती बघतात. आता राहुल गांधीच्या केसमध्ये ते जस्टिस गवई आहे बघा, वाचली कधी बातमी, ऐकलं का ते काही कोणी? मोदीचं डिफेमेशनचं काय? हां, ते डिफेमेशनचंच मॅटर. ते सुप्रीम कोर्टात आहे ना आता. तर सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ते मॅटर गेलं तर ते मॅटर गेलं गवई यांच्याकडे, जस्टिस गवई. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत. तर तेव्हा ते काय म्हटले की हे बघा, माझे वडील जे होते ते काँग्रेसचं काम करायचे. ठीक आहे, माझा भाऊसुद्धा जो आहे तो काँग्रेसचं काम करतो. ही इज होल्डिंग सम पोस्ट ऑल्सो. त्यामुळे त्यांनी म्हटलं की यू डिसाईड की हे मॅटर मी ऐकू किंवा नाही. म्हणजे उद्याला मी काही निकाल ह्या केसमध्ये दिला तर तुम्ही असं नको म्हणायला की मी त्या ठिकाणी काय केलं, बायस. येस, की पार्शियल झालो मी. इम्पार्शियली न निकाल लावता मी पार्शियल राहून निकाल केला. पण म्हणजे ऑपोजिट पार्टीने पण त्याच्यावरती काही आक्षेप घेतला नाही. अँड दे सेड की ओके नो इश्यू अँड ही इज गोना हिअर दॅट मॅटर. म्हणजे आपली ज्युडिशरी जी आहे इट इज व्हेरी इम्पार्शियल इन नेचर. आपण ज्याला न्यूट्रल म्हणतो की न्यूट्रल असलं पाहिजे. कोणी सख्खा नाही आणि कोणी सावत्र नाही, कोणी जवळचा नाही कोणी दूरचा नाही, न्यूट्रल. सगळे सारखेच आहे, दोन्ही पार्टी सारख्याच आहे. कशावर चालते आपलं कोर्टचं सिस्टम, इट इज बेस्ड अपॉन द एव्हिडन्सेस. जे एव्हिडन्सेस कोर्टासमोर घेणार त्या बेसिसवरती कोर्ट निकाल लावणार. म्हणजे इथे फेवरेटिझम वगैरे, सस्पिशन, बायस याला काही एक जागा नाही. गव्हर्नमेंटच्या विशेसवर किंवा पब्लिक ओपिनियनच्या वेटवर कोर्ट चालत नाही. कधी कधी काय असतं ना, मेजॉरिटी, लोकशाहीचा एकच ड्रॉबॅक आहे. काय, डेमोक्रेसीचा एकच ड्रॉबॅक आहे आणि तो म्हणजे असं की लोकशाहीमध्ये जर मॅक्झिमम लोकांनी म्हणजे मेजॉरिटी लोकांनी जर एखादी चुकीची गोष्ट जी आहे, चुकीच्या गोष्टीला सपोर्ट केला तर ती चुकीची गोष्ट जी आहे ती इम्प्लिमेंट होते. हो ना, म्हणजे मेजॉरिटी लोकांनी जर एखाद्या चुकीच्या माणसाला निवडून आणलं तर ती चुकीची गोष्ट ती इम्प्लिमेंट होते ना. म्हणजेच तो चुकीचा माणूस निवडून येतो आणि तो रूल करतो आपल्याला. राईट, दिस इज दी ओनली ड्रॉबॅक ऑफ डेमोक्रेसी. तर मग इथे तेच म्हटलं की कोर्ट जे आहे ना ते इट डज नॉट वर्क अकॉर्डिंग टू द वेट ऑफ पब्लिक ओपिनियन. म्हणजे पब्लिकचं ओपिनियन काय याच्यावरती ज्युडिशरी काम नाही करत. जरी म्हणजे देशभरातले लोक ओरडत असतील की ह्याला असं करा, ह्याला जीवे मारून टाका आणि कोर्टाने असं करावं, कोर्ट लोकांचं ऐकत नसतं. कोर्ट काय बघत असतं, कोर्ट कुठल्या बेसिसवर निकाल देतं, एव्हिडन्सेस. येस, इट डिक्लेअर्स इट्स जजमेंट्स. म्हणजे जे इट अनाउन्सेस, नॉट डिक्लेअर्स ॲक्च्युली, इट अनाउन्सेस द जजमेंट्स. जे काय ऑर्डर्स येतात, जे काही डिसिजन्स येतात ते कुठल्या बेसिसवर येतात, एव्हिडन्सच्या बेसिसवर. की किती एव्हिडन्सेस जे आहे ते प्रूव्ह झालेत तुमचे कोणाच्या बाजूने. म्हणजे आपण तो जो बघतो ना असा तराजू जो बघतो ना,
की ती द लेडी ऑफ जस्टिस शी इज होल्डिंग दिस जस्टिस स्केल. तर हा जस्टिस काय डिनोट करतो की ज्या पार्टीने ज्या पार्टीचं एव्हिडन्सचं वजन जास्त त्या पार्टीच्या बाजूने निकाल लागणार. म्हणजे ह्या पार्टीचे एव्हिडन्स जास्त आहे तर हा परडा भारी होणार, मग ह्याच्या बाजूने निकाल लागणार. ठीक आहे. नाव इथे आपलं जे पूर्ण जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिस जे आपण म्हणतो याचं, तो इट इज बेस्ड अपॉन व्हॉट की एव्हिडन्स. ठीक आहे. आणि अनबायस्ड ओपिनियन. मग आता जेव्हा क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे तर क्रिमिनलमध्ये काय असतं, जोपर्यंत समोरच्याचं गिल्ट प्रूव्ह होत नाही, म्हणजे जोपर्यंत समोरच्याचं त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे हे एव्हिडन्सच्या बेसिसवरती तो दोषी आहे हे प्रूव्ह होत नाही, तोपर्यंत त्याला आपण इनोसेंट म्हणून कन्सिडर करतो. सो देअर इज अ मॅक्झिम विच सेज की इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. ठीक आहे. इथे काय असतं की एखाद्या व्यक्तीवर फक्त आरोप लागला म्हणून तो गुन्हेगार झाला का? नो मॅम. नाही. तो आरोप सिद्ध करायला लागतो अगदी लास्ट स्टेजपर्यंत, आणि त्या लास्ट स्टेजला जर त्याचा आरोप जो आहे तो सिद्ध नाही झाला तर दिस पर्सन इज बीन ॲक्विटेड. ठीक आहे. सो आणि इथे जे त्याचं म्हणजे जे आपण त्याचा इनोसेन्स असेल किंवा गिल्ट असेल तो कधी त्या ठिकाणी अनाऊन्स करण्यात येतो? निकालाच्या दिवशी. म्हणजे काय बेसिकली की दोन्ही पार्टीजला, दिस पार्टी अँड दिस पार्टी, दे आर गिवन इक्वल अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट देअर केस. म्हणजे दोन्ही पार्टीजला ऐकल्याशिवाय कोर्ट कधी निकाल देतं का? नो. है ना. सो याला आपण प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस पण म्हणतो की दोन्ही पार्टीजला ऐकलं गेलं पाहिजे अँड देन ओनली द डिसिजन इज बीन डिलिवर्ड. चलो अभी 7:30 वाजलेले आहेत आणि पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहे आपण पुढच्या याला बघू. पब्लिक प्रॉसिक्युटर आणि जेल ॲडमिनिस्ट्रेशन अँड ओपन प्रिझन हे 3 टॉपिक्स आहेत. ओके. आपलं हे झालं असतं खरं तर, हे जरा प्रॉब्लेम नसता आला तर.